व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आरपीआयचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, बाबाजीराव जाधव असतील, माजी आमदार चव्हाण साहेब असतील, शिवसेनेच्या प्रवक्त्या वाघमारेताई आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी दापोली मतदारसंघामधील भूमिपूजन करण्यासाठी त्याचा अमूल्य वेळ दिला। योगेश कदम गेल्या 8 वर्षापासून दापोली मतदारसंघामध्ये काम करतोय, परंतु खऱ्या अर्थाने आज आपण घेतलेल्या मेहनतीचा चीज झालं अशी भावना आज नक्कीच माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। होय बांधवांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेली 8 वर्ष सातत्याने आपल्या सर्वांना माहिती आहे 2014 साली शिवसेनेचा बालेकिल्ला हा आपण गमावला, परंतु शिवसैनिकांच्या जोरावरती, शिवसैनिकांच्या मेहनतीने, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघावरती पुन्हा एकदा हा भगवा झेंडा आपण डौलाने फडकवला। आज आमदार म्हणून मला जवळपास 4.5 वर्ष झाली। या 4.5 वर्षामध्ये अनेक संकट माझ्यावरती आली, नैसर्गिक आपत्ती आल्या, करोनासारखी महामारी आली, दापोली मतदारसंघाने निसर्ग चक्रीवादळ अनुभवलं, परंतु त्याहीपेक्षा मोठं वादळ, राजकीय वादळ हे योगेश कदमवरती आणि सर्व शिवसैनिकांवरती महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने तत्कालीन शिवसेनेच्याच पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी आपल्यावरती आणलं, परंतु हे वादळ आपण मोडून काढलं। सन्माननीय शिंदे साहेबांसोबत आपण सर्व शिवसैनिक गेलो आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा क्रांती घडली, जेव्हा एक मोठा बदल घडला, महाराष्ट्राला पुन्हा एकदा महायुतीची सत्ता मिळाली। या महायुतीचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब करत असताना आपल्या योगेश कदमच्या पाठीशी सन्माननीय शिंदे साहेब हे खंबीरपणे उभे राहिले, म्हणून एका दिवसामध्ये आपण 450 कोटी कामांची भूमिपूजन आता आपण दापोली मतदारसंघामध्ये करतोय। हे श्रेय तुम्हा सर्व शिवसैनिकांचं आहे। होय, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु बांधवांनो, सन्माननीय शिंदे साहेबांना पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करायचंय। आपल्या सर्वांना सन्माननीय शिंदे साहेबांचे विचार ऐकायचे आहेत। तुम्ही आणि आपण तर रोजच भेटतो, म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही। मी आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय शिंदे साहेबांचे मनापासून मी आभार मानतो की साहेब आपण आपला वेळ दिलात। मला माहिती आहे फक्त 3 दिवसापूर्वीचं हे नियोजन, परंतु आज भूमिपूजन करत असताना मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय, सर्वात जटिल प्रश्न आपल्या कोकणाच्या किनारपट्टीवरती असलेलं हे हर्णे बंदर, गेल्या अनेक दशकांपासून हे हर्णे बंदर अविकसित होतं। या हर्णे बंदराचा विकास करण्यासाठी मी खरोखर आभार मानेन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं। आणि होय, मला आवर्जून उल्लेख करायला हवा आहे आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे यांचं। ह्याचं कारण असं, ही योजना, ज्या योजनेअंतर्गत आपण हे हर्णे बंदराचा आज आपण विकास करतोय, ही केंद्र शासनाची योजना, केंद्र शासनाचा 75% निधी, राज्य शासनाचा 25% निधी, ह्याचा पाठपुरावा योगेश कदमने देखील केला, ह्याचा पाठपुरावा सुनीलजी तटकरे साहेबांनी दिल्लीपर्यंत केला, म्हणून आपलं आजचे हर्णे बंदर विकसित होते। 205 कोटी आपण या हर्णे बंदराला मंजूर करून आणलेत आणि आपण हे हर्णे बंदर विकसित करतोय। होय, त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकल्प, आमदार व्हायच्या अगोदरपासून मी पाठपुरावा करत होतो, आपल्या दापोली तालुक्यामध्ये असलेलं उपजिल्हा रुग्णालय, या उपजिल्हा रुग्णालयाचं 50 बेडवरून 100 बेडचं श्रेणीवर्धन करण्यासाठी 2013 साली मंजुरी आली होती, परंतु एकही रुपया मिळत नव्हता। आमदार म्हणून निवडून आलो, शासनाकडे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि तब्बल 20 कोटीचा निधी आपण आपल्या या दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आणून आपण 100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपण ह्या दापोली तालुक्यासाठी आपण उभं करतोय। परंतु शिंदे साहेब, माझी एक खंत आहे, आज 100 बेडचं हॉस्पिटल होतंय, परंतु आपल्याला आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे। ते म्हणजे आपण हॉस्पिटल बांधतोय, परंतु डॉक्टर्स आमच्याकडे कोकणामध्ये उपलब्ध नाहीत, आमच्याकडे डिलिव्हरी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत, आमच्याकडे एखादं ऍक्सिडेंट झालं तर ऑर्थोपेडिक सर्जन नाहीत, आमच्याकडे एखादा पेशंट कुठला आजारी
अतिशय अशा आजारांचे पेशंट जर का उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हायला आले त्यांना आम्हाला 130 किलोमीटर रत्नागिरीमध्ये शिफ्ट करावं लागतं, नाहीतर कोल्हापूर, पुणे किंवा मुंबईमध्ये घेऊन जावं लागतं. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की जे MBBS डॉक्टर शासनाच्या रुग्णालयामधून MBBS ची डिग्री घेऊन बाहेर पडतात, ह्या सगळ्यांना कंपल्सरी कोकणामध्ये 3-3 वर्ष इथे डॉक्टरांची नोकरी करायला लावा, तर हे हॉस्पिटलचा उपयोग आहे, नाहीतर शिंदेसाहेब काही उपयोग नाही. माझी हात जोडून विनंती आहे, आजही दापोली तालुक्यामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ नाहीत, आमच्या डिलिव्हरीज महिलांच्या इथे होत नाहीत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. म्हणून आज इथे 100 बेडचं हॉस्पिटल उभं राहते. दुसरा तालुका मंडणगड तालुका. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या मतदारसंघामध्ये 4 भारतरत्न आहेत. त्याच्यापैकी एक आपला सर्वांना आदरस्थान असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे गाव हे मंडणगड तालुक्यामधील माझ्याच मतदारसंघामध्ये येतं. बाबासाहेबांच्या अस्थी या गावामध्ये आहेत, परंतु मंडणगड तालुक्याला अजूनपर्यंत उपजिल्हा रुग्णालय नाही. माझी एक दुसरी तुम्हाला विनंती आहे की आपण घोषणा करावी. होय, मी हट्ट धरतोय, आज आपण इथे घोषणा करावी, मंडणगड तालुक्याला 50 बेडचं नवीन उपजिल्हा रुग्णालय आपण इथे आम्हाला द्यावं, अशी मागणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. दुसरा महत्वाचा विषय, आपल्या दापोली तालुक्यामध्ये मिनी MIDC आहे. सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मरीन पार्क आणि फूड पार्क अशी एक चांगली संकल्पना सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांनी इथे आणलेली आहे. आणि आपल्या कोकणामधलं पहिलं मरीन पार्क हे आपल्या दापोली तालुक्यामध्ये उभं राहणार आहे. परंतु त्यासोबतच मंडणगड तालुक्यामध्ये 850 एकरच्या जागेमध्ये नवीन MIDCचा प्रस्ताव आम्ही उद्योगमंत्री साहेबांकडे या मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही दिलेला आहे. आपण उद्योगमंत्री साहेबांना विनंती करावी किंवा आदेश द्यावेत की आजच त्या 850 एकरच्या मंडणगडच्या MIDCला ह्या कार्यक्रमामध्ये आपण मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मी आपल्याला विनंती करतोय. साहेब, आम्हाला दुसरं काही नको. योगेश कदमचं राजकारण या दापोली मतदारसंघामध्ये विकास कामांच्या जोरावरच चालू आहे आणि विकास कामांच्या जोरावरच दापोली मतदारसंघावरती हा भगवा आम्ही पुन्हा फडकवणार. होय, आता लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. महायुतीचा उमेदवार कोण असावा हे जाहीर करण्यासाठी मी खूपच लहान आहे, परंतु महायुती जो कोणी उमेदवार देईल, तटकरे साहेब इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, परंतु जो कोणी उमेदवार देईल त्याला या दापोली मतदारसंघामधून किमान 60 ते 65 हजाराचं मताधिक्य आम्ही सर्व शिवसैनिक मिळवून देऊ, हा शब्द आपल्याला मी इथे देतोय. होय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. 400चा आकडा महायुतीने गाठला पाहिजे, एनडीएने गाठला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक किंबहुना महायुतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सज्ज आहोत, हा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. आणि पुन्हा एकदा साहेब, आपण ह्या आमच्या दापोली तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दापोली भूमीमध्ये आपण आलात, मी आपलं मनापासून मी स्वागत करतो आणि आपले आभार मानून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.